दुसरी असणार आहे ती विंटर मेलॉन सॅलड. अशी एक स्पेशल रेसिपी आहे ती मी अमेरिकेत जास्त शिकून आलोय. अच्छा. त्याचा इम्पॉर्टन्स हे मला तुम्हाला सांगायला लागेल. बरं, आधी आपण साहित्य बघूया त्याचं. रेड पेपर, लॅट्यूस, कॉन्टिलोप, काकडी, डाळिंब, येलो पेपर, बेदाणे, अक्रोड, मिरी, मियामी, एगलेस मियामी, मध, लिंबू, काजू, मीठ आणि आल्याचा रस. कसं बनवायचं ते? प्रथम आपण त्याचं ड्रेसिंग तयार करून घेऊ सॅलडचं. हा मी थोडासा 1 चमचाभर मध टाकतो याच्यामध्ये. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे मेयोनीज टाकूया थोडं. हे सॅलड तुम्हाला स्वतःला सुचलं का? तुम्ही बनवलं का? कुठे खाल्लं तुम्ही? असं झालं की अमेरिकेमध्ये मला काही उद्योग नव्हता. मी दिवसभर नातवंडांशी खेळत होतो आणि टीव्ही बघत होतो. उरलेल्या वेळामध्ये करायचं काय असा एक प्रश्न आला होता. उरलेल्या वेळामध्ये मग काही नाही, मग थोड्याशा इंटरनेटवर जाऊन जरा रेसिपी बघ, कुठे थोडस हे बघ, असं करता 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 मला हे पर्टिक्युलर सॅलड जरा चांगलं वाटलं. मग आमच्या सुनेला मी सांगितलं, म्हणजे तू आता ऑफिसला जेव्हा जाशील तेव्हा येताना मला हे सगळं तू सामान घेऊन ये आणि माझं मी करतो, मग कोणावरती मी अवलंबून नाही आहे, मला हे जमू शकेल असं मला वाटतं. तर समूह मला फारच त्यांनी वेलकम केलं. मला असं कधी वाटलं नव्हतं की मला आपलं पण सगळं करायला जमेल, पण समहाऊ दिस वे ऑर दॅट वे मला हे सगळं करता आलं व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ टाकायला सुरुवात करूया. पहिल्यांदा हे छोटे छोटे हे टाकूया, म्हणजे पिवळी ढोकळी मिरची, नंतर इथे टोमॅटो आहे, हे लाल ढोबळी मिरची. हा, लाल ढोबळी, बरोबर आहे. काकडी. हे एक एक असं टाकत ते फिरवत जाऊया, म्हणजे काय होईल त्याचं एखादं होमोजेनियस मिक्सचर म्हणतात तसं तयार होईल. माझा पहिल्यापासून होता. ह्याचं महत्व आता असं आहे की याच्यात तुम्ही जे काही घातलेलं आहे त्याच्यामध्ये निरनिराळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि एक अतिशय महत्वाचा पदार्थ की ज्याला अँटीऑक्सिडंट्स असं नाव आहे, की जे आजकाल कॅन्सरला सुद्धा थोडंफार क्युअर करू शकतं. ते पण ह्या सगळ्या फ्रेश व्हेजिटेबल्स मध्ये असतं. आता वय वर्ष 32 पासून लोकांचं ब्लड प्रेशर जास्त यायला लागले. आम्हाला त्याचं उत्तर इतकं सापडत नव्हतं. जेव्हा हे डाएट एकेकाचं बघायला सुरुवात केली तेव्हा मात्र असं लक्षात आलं की हे इनइव्हिटेबल आहे, म्हणजे हे येणारच तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत. आता हे जे आता सगळं मिक्सअप झालेलं आहे आता व्यवस्थित. आता आपण त्याच्यामध्ये हे बाकीचे पदार्थ टाकू, म्हणजे बेदाणा, आपलं अजून थोडस आपण लॅट्यूस टाकायचं राहिलं. हो, लॅट्यूस घाला. किती घालू? घाला अजून. तर फक्त भरून घेतो मी सगळं असं. आता आयडियली ऍक्च्युअली काय आहे, हे सगळं व्यवस्थित जेव्हा मिक्सअप होईल तेव्हा त्याची चव अप्रतिम लागते. आता काय घालायचं? आता त्याच्यामध्ये आपण हे अक्रोड वगैरे घालूया, थोडंसं सजवायचं. आता थोडेसे अक्रोड. हा, आता या अक्रोडाचं महत्व म्हणजे याच्यामुळे जे आपण बॉडीला, हार्टला प्रोटेक्शन असतं ते अक्रोडामुळे खूप मिळतं. तर जनरली आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही कमीत कमी रोज एक तरी अक्रोड खात जा. अक्रोडामुळे हार्ट अटॅक प्रिव्हेंट होतो, हे लोकांना माहित नसतं. आणि म्हणून हे सगळे पदार्थ असे एकत्र केले, तयार झालं. हेल्दी सॅलड, हेल्दी गप्पा करत आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि मस्त हेल्दी टिप्स मिळालेल्या आहेत आम्हाला. तर तुम्ही त्या ऐकल्याच असतील, पण आता हे कसं बनवलं हे तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. विंटर मेलन सॅलड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळी मिरचीचे तुकडे, लेट्यूस, काकडीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, बेदाणे, अक्रोड, मिरपूड, टरबूजाचे तुकडे, एगलेस मेयोनीज, मीठ, काजू, लिंबू आणि आल्याचा रस. कृती: प्रथम मध, एगलेस मेयोनीज, लिंबू आणि आल्याचा रस आणि मिरपूड हे मिश्रण एकत्र करून ड्रेसिंग तयार करावं. या ड्रेसिंग मध्ये रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, टरबूजाचे तुकडे, डाळिंबाचे दाणे आणि लेट्यूस घालून सॅलड टॉस करून घ्यावं. विंटर मेलन सॅलड सर्व्ह करताना त्यामध्ये अक्रोड, बेदाणे आणि काजू घालावेत.